अशोक खरात प्रकरणामध्ये मिरगावमध्ये जाऊन आज भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई गावकऱ्यांची भेट घेतात। आपल्यासोबत स्वतः तृप्ती देसाई आहेत। तुम्ही मिरगावमध्ये जाताय, नक्की जाण्याचं कारण? हे बघा, अशोक खरातने जे काही हे सगळं लैंगिक शोषण असेल, भ्रष्टाचार असेल, अनेक जमिनी ज्या बळकावल्या आहेत, असे वेगवेगळी प्रकरणं बाहेर येत आहेत आणि त्याच्यामध्ये आता जे आहे ते मिरगावचे गावकरी किंवा आजूबाजूची लोक सुद्धा घाबरलेली आहेत। मिरगावचं नाव सुद्धा खराब झालेलं आहे आणि काही गावकऱ्यांचा फोन आलेला होता की अजून तिथं कोणीही गेलेलं नाहीये, त्यामुळं मिरगावमध्ये जाणार आहे। तिथं ऑलरेडी गावकऱ्यांनाही आम्ही कळवलेलं आहे, आम्ही येतोय। अजून काही त्यांच्या समस्या आहेत का, अजून कोणी काही घाबरून बाहेर आलेलं नाहीये का, काही जे गुन्हे आहेत ते दाबले जात आहेत किंवा त्याच्यामध्ये कोणी जर पुढे येत नसेल तर त्यांना आम्ही आव्हान करणार आहोत की तुम्ही घाबरू नका, आम्ही सगळे त्याच्यामध्ये आहोत। सरकार जे आहे किंवा मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, त्यामुळे आता हा खरात जो आहे तो सुटला नाही पाहिजे आणि त्याला जास्तीत जास्त जी आहे ती शिक्षा झाली पाहिजे। त्याच्याबरोबर जे काही सगळी लोक सहभागी आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे। आणि ईशान्येश्वर मंदिर जे आहे मिरगावातलं, तिथं जे आहे ते एक भुयारी जो आहे ती काळोखी अंधारी खोली आहे आणि तिथं सुद्धा तो महिलांचं लैंगिक शोषण करायचा। त्यामुळे ती जी खोली आहे तिथेही मी त्याची पाहणी करणार आहे। त्याचा फार्म हाऊस तिथं आहे, तिथं जाणार आहे आणि तिथून SITच्या ज्या प्रमुख आहेत तेजस्विनी सातपुते यांना सुद्धा ही जी टोळी आहे या सगळ्या टोळींचे जे आहे ते याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करा या मागणीसाठी आम्ही त्यांची भेट घेणार आहोत। असं म्हटलं की ते ईशानेश्वर मंदिरामध्ये भुयारी अंतर्गत एक काळोखी खोली आहे, त्याचं फार्म हाऊस जे आहे, फार्म हाऊसच्या बाहेर त्याच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांना सुद्धा अडवणूक करण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला विरोध झाला तर तुम्ही तिथे जाणार का? हे बघा, दादागिरी आता त्यांची मोडीत काढलेली आहे, त्यामुळे खरातची दादागिरी आणि त्यांच्या कार्यकर्त्या किंवा त्यांना जर कोणी मानणारा अजून असेल तर मला वाटतं ती लोक निर्लज्ज आहेत आणि त्यांनी जर आम्हाला थांबवलं तर थांबवायचा काही संबंध नाहीये। हे बघा, त्यांनी जर वेळीच खरातला थांबवलं असतं तर हे सगळं घडलं नसतं। त्यामुळे आज जे आहे ते चांगल्या कामासाठी आम्ही चाललेलो आहोत की त्यांनी जे जे कृत्य केलेलं आहे किंवा क्रूकर्म केलेलं आहे ते कुठंतरी बाहेर आलेलं आहे। यामध्ये आम्ही सुद्धा जे आहे ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये जे आहे ते आमचाही सहभाग आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की तिथं जाणं, त्या गोष्टी पाहणं किंवा अनेक वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत त्या कदाचित तिथं बाहेर येतील। काही जण बेपत्ता झालेली आहेत, काही जणांना मारून टाकलेलं आहे, मग त्याच्यामध्ये तो एकटा सहभागी आहे का, त्याचं काही कटकारस्थान आहे, त्याच्याबरोबर काही लोक आहेत का, हे सगळं बघणार आहे आणि तिथं जाऊन जे आहे ते गावकऱ्यांशी चर्चा यासाठी करणार आहे। कारण गावकरी बरेच जे आहेत ते पैलू किंवा त्यांचे जे काही म्हणणं आहे ते त्यांनी जे जाहीरपणे मांडलं नाही ते निश्चितच आज मांडतील। तुम्ही असं म्हणताय की अनेक जण बेपत्ता झाले, मारून टाकले, हे खरं आहे? हो, निश्चितच आहे। बघा, खरात जो आहे तो जमिनी बळकवायचा किंवा एखादी जमीन जर आली तर ती कवडी मोल भावात घ्यायचा आणि त्याला जर घरातल्या कुठल्या लोकांनी जर विरोध केला तर त्याला मारून टाकणं असले, त्याला बेपत्ता करणं असेल, त्याच्या विरोधात कोणी कारवाई करायला आलं तर मात्र मग आमदार, खासदार, मंत्र्यांना फोन करून ते प्रकरण दाबणं असेल, असे बरेच प्रकार झालेत। त्यामुळे त्यातले काही लोकांना जे आहे ते भेटून काही जर प्रकरणं पुढे आली नसतील तर ती प्रकरण पुढे आणा, पोलिसांना सहकार्य करा, हेही आव्हान आम्ही करणार आहोत। तुम्ही काल मागणी केली की रुपाली पाटील ठोंबरे यांची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करा, त्यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे, यावरून दिसून येते की तुमच्या आणि रुपाली चाकणकरांचे घनिष्ठ संबंध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, रुपाली पाटील ठोंबरे या राष्ट्रवादी पक्षात काही फार मोठ्या पदाधिकारी नाहीयेत, त्या बळच आपलं बरळत असतात आणि आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जबाबदारीचं आम्ही काम करत असताना आम्ही काही कुठल्या स्वार्थी किंवा कुठल्या पदावर कुठल्या सरकारच्या नाही किंवा कुठल्याही सत्ताधारी पक्षामध्ये नाहीये। आम्ही निस्वार्थीपणे हे काम करत असतो आणि आमच्यावर जर कुठलाही पुरावा नसताना असत्य सगळी माहिती सांगून जर आमचं विनाकारण बदनामी कोणी करत असेल तर मला वाटते की त्यांना, त्या स्वतः वकील आहेत त्यामुळे त्यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्यापेक्षा त्या ज्या पक्षात काम करतात त्या पक्षामध्ये अशी बेजबाबदार वक्तव्य केल्यावर त्यांचा पक्षही पुढे अडचणीत येऊ शकतो आणि म्हणूनच त्या रुपाली पाटील ठोंबरे यांची तातडीनं हकालपट्टी करा असं मी सुनेत्रा पवारांना जे आहे ते पत्रही लिहिलेले, तक्रारी केलेली आहे आणि गुरुवार नंतर पुण्यामध्ये सुनेत्रा वहिनी मला भेटणार पण आहेत। ते असं म्हणतात की तुम्ही जो ईमेल केलाय तो ईमेलचा स्टंट पण आहे। ज्यावेळेस तुमच्याकडे व्हिडिओ आलेले होते त्यावेळेस ते व्हिडिओ जे आहे जर कदाचित तुम्ही कारवाई करण्यापासून रोखलं नसतं तर तुम्ही स्वातंत्र्याचा अधिकाराचा वापर करू शकता। हे बघा, 5 मार्चला माझ्याकडे 2026ला ते व्हिडिओ आले, 6 मार्चला ते नगरच्या SP-कडे गेलेले आहेत, 7 मार्चला ते DIGकडे गेलेले आहेत आणि तिथून CM कडे गेलेले आहेत। आपण बघितलं असेल तर 12 मार्च 2026ला ऑस्ट्रेलियाचं तिकीट जे आहे ते खरातने काढलेलं होतं आणि तो पळून जाण्याच्या तारखेला 12 मार्च 2026ला
अशोक खरात हा ऑस्ट्रेलियाला पळून जाणार होता. त्यांनी तिकीट काढलेलं होतं आणि ह्याची जेव्हा माहिती आम्हाला मिळाली तेव्हा आम्ही तातडीनं आमच्याकडे जे लोक हे सगळी माहिती घेऊन आले होते त्यांना नगरच्या एसपींकडे पाठवलेलं होतं. नगरच्या एसपींनी सुद्धा तातडीनं दखल घेऊन आपण जर बघितलं तर 10 मार्च 2026ला लुकआउट नोटीस जाहीर केलेली आहे. त्यामुळे तो जाऊ शकला नाही आणि 13 मार्च म्हणजे 17 मार्चला जी आहे ती अशोक खरातला अटक झालेली आहे. पण ज्या पद्धतीनं पोलीस यंत्रणा काम करत होती तर 13 मार्च 2026लाच SIT स्थापन झालेली आहे. त्यामुळे तो परदेशात गेला नाही म्हणून हे सगळं बाहेर पडलं आणि तो परदेशात पळून जाऊ नये यासाठी जे आहे ते आम्हाला आमच्याकडे व्हिडिओ आल्यानंतर ते पोलीस यंत्रणेला पाठवायला लागले. सरकारपर्यंत आम्ही पोहोचवले आणि ती कारवाई केलेली आहे. त्याच्यामध्ये ईमेलचा स्टंटपणा करतायत. नाही बघा, एक आमच्यावर बोलून आमची बदनामी केल्यानंतर आम्ही एखादी तक्रार केली त्याला जर कोणी स्टंट म्हणत असेल तर मला वाटतं आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. कारण आता त्यांना माहिती आहे की वकील असल्यामुळं त्या दररोज एकमेकांना नोटिसा पाठवत असतील. हे असले खेळ मी करणार नाही. ज्या पक्षात ते काम करतात त्या पक्षाची प्रतिमा जर त्याच मलिन करत असतील तर त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांना भेटणं आणि त्यांच्या विरोधात तक्रार करणं हे माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्तीचं काम आहे. सुनेत्रा वहिनींना भेटून तुम्ही रुपाली पाटलांची तक्रार करा. हे बघा, सुनेत्रा वहिनींना मी गुरुवार नंतर पुण्यामध्ये भेटणार आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांची तर हकालपट्टी झालीच पाहिजे, परंतु अजूनही रुपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आहेत त्यांचा राजीनामा घेतला पण अजूनही प्रदेशाध्यक्ष पदावरून का नाही हटवलं या संदर्भात सुद्धा मी त्यांच्याशी बोलणार आहे. आपण पाहतो की तृप्ती देसाई जे आहेत ते मिरगावमध्ये जात आहेत. रुपाली चाकणकरांचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा घ्यावा आणि रुपाली पाटील ठोंबरेंची प्रवक्ते पदावरून हकालपट्टी करावी यासाठी मी सुनेत्र पवारांना भेटणार आहे अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाईंनी दिल्याच पाहायला मिळते आणि सध्या त्या मिरगावकडे रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरापासून अभिजित पिसासोनो, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.